आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय श्री हनुमानजी यांच्या भक्ती साधनेवर प्रकाश. प्रश्न. धर्मदासजी यांनी प्रश्न केला, हे प्रभू, काही श्रद्धाळू श्री हनुमानजी यांची पूजा करतात, ती शास्त्राविरुद्ध आहे की शास्त्रानुकूल? उत्तर. कबीर देवजी म्हणाले, हे धर्मदास, अर्जुनास काल ब्रह्म याने श्रीमद भगवद गीता अध्याय 16 श्लोक 23-24 मध्ये म्हटले आहे की, हे अर्जुना, जो व्यक्ती शास्त्रविधीचा त्याग करून आपल्या इच्छेप्रमाणे मनमाने आचरण म्हणजे पूजा करतो, त्याला न सिद्धी प्राप्त होत, न परमगती, न सुखही. गीता अध्याय 16 श्लोक 23. यामुळे तुझ्यासाठी कर्तव्य अर्थात करण्यायोग्य भक्ती कर्म तसेच अकर्तव्य अर्थात न करण्यायोग्य जे त्यागण्यायोग्य कर्म आहे त्याच्या व्यवस्थेमध्ये शास्त्रात लिखित उल्लेखच प्रमाण आहे. हे जाणून तू शास्त्रविधीने निर्धारित भक्ती कर्म अर्थात साधनाच करण्यायोग्य आहे. गीता अध्याय 16 श्लोक 24. हे धर्मदासजी, गीता अध्याय 7 श्लोक 12 ते 15 व 20 ते 23 तसेच गीता अध्याय 9 श्लोक 20 ते 23 तसेच 25 मध्ये गीता ज्ञानदाता काल ब्रह्म याने तीनही देवता म्हणजे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू तसेच तमगुण शिव यांची पूजा करणे व्यर्थ आहे असे सांगितले आहे. भूतांची पूजा, पितरांची पूजा व बाकी सर्व देवतांची पूजा यांना सुद्धा अविधीपूर्वक म्हणजे शास्त्रविधी विरुद्ध सांगितले आहे. हनुमान तर रामभक्त होते, ते स्वतः देखील भक्ती करीत असत, तसेच इतरांना देखील राम भक्तीच करण्यास सांगत असत. जर एखादा भक्त दुसऱ्या भक्ताची पूजा करत असेल तर ती शास्त्रविधी विरुद्ध असल्याकारणाने व्यर्थ आहे.